उद्याची दिसली रे, दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे, विज्ञानाचे युग आले, चला स्वागता सामोरे, चला स्वागता सामोरे. सन्माननीय व्यासपीठ, राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करणारे तज्ञ परीक्षक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे मोबाईल शाप की वरदान. तर मित्रांनो, मोबाईल या पृथ्वी तलावावरील सजीव व निर्जीव वस्तूंसाठी वरदानच आहे. या विषयावर मी माझे मत मांडणार आहे. माणसाने आतापर्यंत असंख्य शोध लावले आहेत. या सर्व शोधामध्ये त्याने रानटी अवस्थेतून बाहेर पडून अत्याधुनिक स्वरूप प्राप्त केले आहे. या सर्व शोधांमध्ये सर्वश्रेष्ठ शोध कोणता असा प्रश्न विचारला तर सर्वजण एकमुखाने उत्तर देतील मोबाईल. या मोबाईलने 21व्या शतकातील माणसाच्या जीवनास आमूलाग्र क्रांती घडवली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याने काबीज केली आहे. शाळकरी मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना प्रभावित करणारा हा एकमेव शोध आहे. अन्य कोणत्याही शोधाचा इतका व्यापक प्रभाव मानवी जीवनावर पडला नव्हता, म्हणून हा 21व्या शतकाचा अग्रदूत आहे. या मोबाईलमुळे माणसाचे जीवन विलक्षण सुकर बनले आहे. श्रम, वेळ यांचा आकलन होणारा अपव्यय टळू लागला आहे. कामे सहज सुलभ बनली आहेत. कामातील आनंद वाढला आहे. कामाचा वेग व कार्यक्षमता वाढली आहे. म्हणून माझ्या मते मोबाईल वरदान आहे, वरदान आहे, वरदान आहे. विज्ञानाची क्रांती, मानवाची प्रगती. विज्ञानाची क्रांती, मानवाची प्रगती. मोबाईलचा नवा ध्यास करून अभ्यास होतो देशाचा विकास, होतो देशाचा विकास. परवा आम्ही बाहेरगावी गेलो होतो. प्रवासात मध्येच एक चौक लागला. आता कोणत्या दिशेने वळायचे हे कळेना. तिथे एकही फलक नव्हता. एकाही वाहनाची चाहूल लागत नव्हती. संपूर्ण परिसर निर्मनुष्य. आई बाबा, काका काकी चिंतेत पडले. तेवढ्यात मला आठवण झाली. मी मोबाईलवर गुगल मॅप सुरू केला आणि काय आश्चर्य, आम्ही कुठे होतो, पोहोचण्याचे ठिकाण किती दूर आहे, कोणत्या रस्त्याने जावे वगैरे सर्व तपशील मिळाला. एवढेच काय, त्या ठिकाणाची वैशिष्ट्ये, प्रेक्षणीय स्थळे, राहण्या जेवणाच्या सोयी, डॉक्टर्स, दवाखाने, मनोरंजनाचे ठिकाणे वगैरे सगळी माहिती सोबत मिळाली. मोबाईलवरून फक्त बोलता असे नव्हे तर बोलताना एकमेकांना पाहता येते. एकाच वेळी अनेक जण जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून एकमेकांशी बोलू शकतात, चर्चा करू शकतात, निर्णय घेऊ शकतात. म्हणजे कामे झटपट होतात. कागदपत्रांची व्हॉट्सअपवर देवाणघेवाण होऊ शकते. फोटो पाठवता येतात. अभ्यासातील कठीण प्रश्नांची चर्चा करता येते. आवश्यक ते संदर्भ इंटरनेटवरून मिळवता येतात. तज्ञांचे मार्गदर्शन मिळवता येते. नोट्स या पर्यायातून महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवता येतात. ऐनवेळी सुचलेल्या 4 ओळी किंवा लेक्चरमधले महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवता येतात. कामांची यादी, भेटीगाठीच्या वेळा अन्न विविध नोंदी वेळेच्या वेळी आठवण करून देण्याची सोयही मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. मोबाईल हा एकही पैसा न घेता, वेळेवर न थकता अचूक काम करणारा आपला सेक्रेटरीच आहे. म्हणून माझ्या मते मोबाईल वरदान आहे, वरदान आहे, वरदान आहे. असेच का अन तसेच का प्रश्न पडले जर मनाला. असेच का अन तसेच का प्रश्न पडले जर मनाला. अचूक उत्तर मिळेल तुम्हाला. प्रश्न विचारता मोबाईलला, प्रश्न विचारता मोबाईलला. आपले बहुतेक दैनंदिन कामे आपण मोबाईलमुळे झटपट व अचूक करू शकतो. हव्या असलेल्या वस्तूंची वा सेवांची माहिती मिळवून हवी ती निवड करता येते. हवा तो विक्रेता निवडता येतो. मागणी नोंदवता येते. बँकेचे सर्व व्यवहार घरबसल्या करता येतात. घरूनच बिलेही भरता येतात. पैशाचे देण्या घेण्याचे व्यवहार ऑनलाईन करता येते. बस, टॅक्सी पासून रेल्वे, विमानांपर्यंत सर्वांची तिकिटे आरक्षित करण्याची सोय मोबाईलमुळे सहज घरच्या घरी होते. मोबाईलद्वारे काय करता येत नाही. मोबाईलवर आपण आपल्या दैनंदिन कामाचे नियोजन करू शकतो. शासकीय कार्यालयातील कामे घरबसल्या करता येतात. शिक्षा पत्रिका, जन्म मृत्यू दाखला, 7 बारांचा उतारा वगैरे दाखले आता घरबसल्या मिळवता येतात. यासाठी दिवसाचा दिवस खर्च करायला नको की कर्मचाऱ्यांना लाच द्यायला नको. मोबाईल मधल्या कॅमेऱ्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण स्मृतिकोशात कायमचे साठवून ठेवू शकतो. कुठे काही अघटित घडल्यास त्याचे फोटो घेता येतात. लोकांना सावध करण्यापासून ते गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत त्याची मदत होऊ शकते. मोबाईलवर तर मनोरंजनाचा खजिनाच उघडला आहे. मी अभ्यासासाठी मोबाईलचा चांगला उपयोग करू शकते. त्यामुळे मोबाईलच्या वाईट उपयोगांकडे माझे लक्ष जात नाही. यावर उत्तम उपाय एकच आहे, ते म्हणजे चांगले काय, वाईट काय, योग्य अयोग्य कोणते हे संस्कार आपल्यावर करणे. घरात, शाळेत मोठ्या माणसांनी आपल्याला कृतीतून हे संस्कार केले पाहिजेत. थोडक्यात समजणे ही जबाबदारी उचलली पाहिजे. म्हणून माझ्या मते मोबाईल वरदान आहे, वरदान आहे, वरदान आहे. या मानवांनो, या रे
या, अज्ञान सोडून विज्ञान घ्या. या मानवांनो या रे या, अज्ञान सोडून विज्ञान घ्या. मानवतेचा जन्म तुमचा, विकासाच्या शिखरावर घेऊन जा, विकासाच्या शिखरावर घेऊन जा. धन्यवाद.